श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। तुझे ध्यान दयाळा ध्यान दयाळा तुझे ध्यान दयाळा ध्यान दयाळा निशिदिनीला गोरे दयाळा निशिदिनीला गोरे। तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागोरे। दिवसा रात्री दत्तात्रेयांचं ध्यान निरंतर लागावं। कुठलाही श्लोक घेतला तरी चालेल। दत्तात्रेयांचं ध्यान का करायचं? दत्तात्रेयांची भक्ती का करायची? कारण दत्तात्रेय हा अविनाशी अवतार आहे। अविनाशी अवतार आहे। शिवाय दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहेत। हे आपण वारंवार नेहमी चर्चेत पाहतोय। दत्त हे दैवत स्मर्तृगामी आहे। दत्तात्रेयांचं ध्यान का करायचं? दत्तात्रेयांचं नाव का घ्यायचं? कारण दत्त हा अवतार अविनाशी आहे। दत्त हे दैवत स्मर्तृगामी आहे आणि दत्त हे दैवत निरंतर भक्तांवर कृपा करण्यासाठी संचार करणारं असं दैवत आहे। आजच्या भागामध्ये आपल्याला दत्त महाराजांचं संचार करणारं रूप, कुठे कुठे फिरतात तो दत्त महाराज, काय सुंदर वर्णन दत्त चरित्रामध्ये आलेलं आहे। हा जो काही दत्तांच्या प्रतीचा भाव आहे ना, दत्त माझा भाव, दत्त माझा देव, दत्त अनुभव अंतरीचा, दत्त नेमके कसे आहे, हा जो प्रत्येकाचा भाव आहे तो दत्त माझा भाव, तो प्रत्येकाला आपला भाव वाटला पाहिजे दत्तात्रेयांच्या बद्दलचा। दत्त महाराजांचं वर्णन करत असताना दत्त महाराज हे किती दयाळू आहेत। वारकरी संप्रदायातले आणि आत्ता अगदी अलीकडच्या काळातले अधिकारी सत्पुरुष, ज्यांना ज्ञानेश कन्या असं म्हटलं गेलं, व्यावहारिक दृष्ट्या हे डोळे नव्हते, तुम्हाला आम्हाला हे व्यावहारिक डोळे आहेत, चर्मचक्षु आहेत, पण त्यांना चर्मचक्षु नव्हते, हे डोळे नव्हते, पण ज्ञानचक्षु ज्यांचे उघडलेले होते आणि ज्ञानेशु कन्या ज्यांना म्हटलं जायचं ते संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज। त्या गुलाबराव महाराजांनी दत्तात्रेयांचं काय सुंदर वर्णन केलं। ते म्हणाले, नाना अवतार होवोनिया गेले दत्तत्व संचले जैसे तैसे, अनंत कालांचा अनंत भावांचा अनंत जीवांचा कनवाळू दत्त। काय सुंदर वर्णन केलं। ते म्हणाले, नाना अवतार आले, नाना अवतार झाले, ते आले त्या त्या अवतारांनी ते ते कार्य केलं। म्हणजे बघा, राम जन्माला आले, रामांनी आपलं काम केलं, रामचंद्र यथाकाले देह त्यांनी विसर्जन केलं। कृष्ण जन्माला आले, कृष्णांनी आपल्या असंख्य अद्भुत अपरिमित अशा लीला केल्या, व्यवहार केला, पण कृष्णांना सुद्धा देह ठेवावा लागला। परंतु राम कृष्ण अन्य अवतार आले ते गेले, पण गुलाबराव महाराज म्हणतात, नाना अवतार होऊनिया गेले दत्तत्व संचले जैसे तैसे। दत्त महाराज मात्र कृतयुगापासून कलियुगापर्यंत चारी युगात सदैव संचार करत आहेत। अनंत कालांचा अनंत भावाचा अनंत जीवांचा कनवाळू दत्त। अनंत भाव घेऊन अनंत कालांनी सतत वास्तव्याला आहेत आणि कनवाळू आहेत, ते अतिशय दयाळू आहेत। ते रंगावधूत महाराजांनी दत्तभावनेच्या शेवटी म्हणलं, रामकृष्ण रूपे ते एम। बर का, राम आणि कृष्ण ही तुमचीच रूप आहेत। रामकृष्ण रूपे ते एम कीधी लीला ओ कैतेम, गुजराती भाषा आहे, पण राम आणि कृष्ण तुम्हीच झालात। रंगावधूत महाराज म्हणाले, राम कृष्ण तुम्हीच आहात। म्हणजे दत्त महाराजांचा हा अवतार हा स्मर्तृगामी आहे, अविनाशी आहे,
कनवाळू आहे आणि ते आलेल्या आपल्या शरण आलेल्या भक्ताला काय देतात तर दत्त महाराज प्रपंचातले भोग तर भोगायला देतातच देतात, पण त्या भोगाबरोबर भोग उपभोगल्यानंतर त्या आपल्या शिष्याला त्या आपल्या भक्ताला बरं का दत्त महाराज निवृत्तीचा सुद्धा मार्ग देतात, म्हणजे भोग पण देतात आणि त्याग पण शिकवतात. टेंबे स्वामी महाराजांनी आमच्या किती किती श्लोकामध्ये वर्णन करून ठेवलं हो. भोग मोक्ष प्रदस्य मम पठेत दत्त प्रियो भवेत, म्हणजे दत्तात्रेयांची उपासना केल्यानंतर भोग मिळेल, मोक्ष पण मिळेल. सर्वसामान्यपणे व्यवहार काय, वित्तम यो भजते नित्यम भुक्तिम मेती न संशय. तुम्ही केवळ पैशाचाच विचार करायला लागाल, पैशालाच फक्त भजाल. वित्तम यो भजते नित्यम भुक्तिम मेती न संशय. तुम्हाला भुक्ती मिळेल, भोग मिळतील यात निसंशय आहे. पैसा 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 करून श्रम करून पैसे कमवले, तुम्ही नाना प्रकारचे भोग भोगू शकाल. पण दत्त महाराजांच्या बाबतीत मात्र उलट आहे. दत्तम यो भजते नित्यम मुक्तिम मेति न संशय. दत्ताचं जे चिंतन करतील त्याला भुक्ती पण मिळेल आणि मुक्ती पण मिळेल. केवळ वित्ताचं स्मरण करणाऱ्याला भुक्ती मिळेल, पण दत्ताचं स्मरण करणाऱ्याला भुक्ती पण मिळेल आणि मुक्ती पण मिळेल न संशय. मग असे दत्तात्रेय, त्यांची दिनचर्या तरी काय हो नेमकी? दत्त महाराजांची दिनचर्या कशी आहे? कधी ते प्रगट रूपाने डोळ्यापुढे दिसतात, कधी भक्तांना भेट देतात, कधी अव्यक्त रूपाने गुप्त रूपाने दत्तात्रेयांच्या अवतीभोवतीच असतात, सदैव बरोबर असतात. टेंबे स्वामी महाराजांनी वर्णन केले, स्वभक्त संगे असणाऱ्या भक्ताभिप्सित करणाऱ्या. स्वभक्ताच्या बरोबरच निरंतर असतात आणि भक्ताच्या मनातली इप्सित कामना ते पूर्ण करून देतात. मग असे दत्त संचार करण्याचा त्यांचा क्रम जगावेगळाच आहे. आपण कल्पना करू शकणार नाही एवढा दत्तात्रेयांचा दिनक्रम आहे बरं का. पंत महाराज एके ठिकाणी बाळेकुंद्रीकर वर्णन करतात, गंगा स्नान तुंगापान कृष्णा तिरी अनुष्ठान दक्षिण काशी भिक्षास्थान योग निद्रा माहुरी जाण. दत्तात्रेयांची दिनचर्या. रामविजय नावाचा एक ग्रंथ आला, त्या ग्रंथामध्ये दत्तात्रेयांच्या बाबतीत इतकं अद्भुत वर्णन आहे. सगळं वर्णन तर आपल्याला सांगता येणं अशक्य आहे, पण काही ठराविक वेचे त्यातले काढून आपल्या पुढे ठेवायचे ठरवले तर दत्तात्रेयांचं वर्णन करताना सह्य शिखरावरती, सह्याद्रीच्या शिखरावरती अत्रिपुत्र दत्तात्रेय जेव्हा विराजमान आहेत तेव्हा काय घडतं, सकळ सिद्ध ऋषी निर्जर विधिवाचस्पती शचीधर दत्तात्रेय दर्शना सादर त्रिकाळ येती निज भावे. अद्यापि सह्याद्री पर्वती देवांचे भार उभे राहती सर्व ब्रह्मांडाची दैवते धावती अवधूत मूर्ती पहावया. ज्यासी प्रयागी प्रातस्नान पांचाळेश्वरासे अनुष्ठान करवीर पुरात येऊन भिक्षाटन माध्यांनी असता जाता वासरमणी सह्याद्रीस जाय परतोनी तो देवांचे भार कर जोडुनी वाट पाहती अगोदर. दत्त महाराजांचं वर्णन करून ठेवत असताना इतकं अद्भुत असं विलक्षण असं वर्णन करून ठेवलं. सज्जन हो, अशा अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं ध्यान, त्यांची दिनचर्या क्रमानुक्रमाने आपण पाहू आणि दत्त स्वरूपाचा आनंद असाच दिसामासाने आणखीन अधिकाधिक आपल्या हृदयामध्ये मिळवू. आज इथेच वाणीला विराम देऊ आणि दत्तात्रेयांचं स्मरण हृदयात पक्क करू आणि थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.